नमस्कार मंडळी, कसे आहात सगळे? मजेत ना? चला तर आज आपण ब्रेकफास्टसाठी अजून एक पदार्थ बनवूया. हे आहे क्रिस्पी हेल्दी कटलेट्स. त्यासाठी मी इथे भिजवलेला साबुदाणा घेतलेला आहे 1 वाटी. त्यात आता जांभळा कोबी, हे आहे मटार आणि ब्रोकोलीचं वाटण, कोबी आपला साधा आणि गाजर, कोथिंबीर घातले आहे. आता आपण त्यात वेगवेगळे मसाले पण ॲड करणार आहोत. चला तर मग पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचे स्वागत आहे शिल्पाज मॅजिकल फूड सिक्रेटमध्ये. आता आपण ह्या मिश्रणात आले लसूण पेस्ट घातलेली आहे. आता घालणार आहोत त्यात चवीपुरते मीठ. आता आपण वेगवेगळे मसाले घालणार आहोत. हे आहे सब्जी मसाला, हळद, कांदा लसूण मसाला, लाल तिखट, धने जिरे पूड आणि चटपटा मसाला. अर्थातच तो आंबट गोड चवीचा असतो, त्यामुळे कटलेटला अजूनच टेस्ट येईल. अशा प्रकारे आपण सगळे मिश्रण एकजीव व्यवस्थित करून घ्यायचे आहे. हे मसाले सगळ्या भाज्यांना व्यवस्थित लागावे म्हणून आपण ह्या मिक्सरमधनं आधी हे मिश्रण काढण्याच्या याच्यातच आपण हे सगळे मसाले घातलेले आहे. आता हे सर्व मिश्रण आपल्याला मिक्सरमधून छानपैकी बारीक करून घ्यायचे आहे, की जेणेकरून आपले कटलेट्स तुटणार नाही व एकजीव एकसंघ छानपैकी आपल्याला खरपूस तळता येईल. चला तर मग मिक्सरमधनं आपण हे काढून घेऊया सगळे मिश्रण. हे बघा, आता मिक्सरमधनं अशा प्रकारे आपण हे मिश्रण सगळे बारीक करून घेतलेले आहे. त्यात आपण आधीच सर्व मसाले मिक्स केल्यामुळे परत मसाले घालण्याची गरजच नाही, हो की नाही? आता आपण इथे बाइंडिंगसाठी भाजणीच्या पिठाचा उपयोग करणार आहोत. भाजणीचे पीठ साधारण 1 वाटी लागणार आहे छोटी. लागता आपण घालणार आहोत व छानपैकी कटलेटचा आकार येईपर्यंत त्याच्यात भाजणीचे पीठ घालायचे आहे, की जेणेकरून आपलं जे हे सगळं मिश्रण आहे ना भाज्यांचं आणि साबुदाण्याचं, ते एकजीव छानपैकी मळता येईल. अशा प्रकारे आपल्याला पीठ घालायचे आहे त्याच्यात आणि गुठळ्या होऊ द्यायच्या नाहीत. कसा वाटतोय हा रेसिपीचा प्रकार? टिफिनसाठी पण अतिशय उत्तम. शिवाय मैदा आणि रव्याचा वापर आपण इथे केलेला नाही आहे, कॉर्नफ्लॉवरचा वापर केलेला नाही, तर आपण भाजणीच्या पिठाचा वापर इथे केलेला आहे. त्यात भाजणीमध्ये ज्वारी, बाजरी, हरभऱ्याची डाळ, मुगाची डाळ, मखाना, नाचणी आणि बऱ्याच गोष्टी घालून आपण ती भाजणी तयार करत असतो. ओवा, जिरे वगैरे सगळंच असतं आपल्या भाजणीमध्ये, हो की नाही? अशा प्रकारे आपण आता हे पीठ छानपैकी मळून त्याचे कटलेट्स तयार करणार आहोत. हे बघा, असं आधी हाताला तेल लावून घ्यायचे आहेत, की जेणेकरून आपल्याला ते कटलेट्स व्यवस्थित गोल आकारात करून घेता येतील. अशा प्रकारे आपण 7 ते 8 कटलेट्स बनवून घेतलेले आहे. पोटभरीचा उत्तम पर्याय, सगळ्यांना आवडेल असा पौष्टिक पदार्थ हा नक्कीच आहे. तुम्ही नक्की ट्राय करून बघा. आता ह्या कटलेटला आपण रव्यामध्ये घोळवून घ्यायचे आहे, की जेणेकरून क्रंची आणि क्रिस्पी चवीला लागतील ते आणि खाण्याची मजा पण औरच येईल, हो की नाही? हे बघा, आता आपण रव्यामध्ये इथे घोळवून घेणार आहोत त्याला. तसं माझं नाव शिल्पा आहे आणि मी मूळची नाशिकचीच, त्यामुळे नाशिकला तर भरपूर मोठं काय म्हणतात मंदिरं वगैरे भरपूर गोष्टी आहेत नाशिकमध्ये पाहण्यासारख्या. तुम्ही कुठल्या ठिकाणाहून माझी रेसिपी बघत आहात ते पण मला कळवा. तुमच्या इथे काय फेमस आहे ते पण सांगा. आमच्या इथे खूप मंदिर आहे. त्र्यंबकेश्वर आहे, सोमेश्वर आहे, नंतर काळाराम मंदिर, गोराराम मंदिर, बरेच ठिकाणं आहेत की जे तुम्ही नाशिकमध्ये पाहू शकतात.
अशा या नाशिकच्या तपोभूमीतून मी आहे. आणि आता सध्या तर चुनावाचं काय म्हणतात ना, प्रचार चालू आहे, त्याच्यामुळे ते रेकॉर्डिंगमध्ये त्यांचे आवाज पण तुम्हाला येत असेल, कारण नाशिकला 15 तारखेला चुनाव आहे. त्याच्यामुळे त्यांची जोरदार प्रचार सभा चालू आहे इथे. असो, चला आता आपले हे कटलेट्स आपल्याला एक साईडने मंद आचेवर छानपैकी आधी खरपूस तळून घ्यायचे आहे. तळताना त्यावरती आल्लाद साईडने तेल घालायचे आहे, की जेणेकरून वरचे कवर पण छानपैकी क्रिस्पी तळले जाईल. आणि खालची बाजू पूर्ण तळून होईपर्यंत कटलेट्स आपल्याला उलटे करायचे नाही, पलटी करायचे नाही, नाहीतर तेलाचं प्रमाण जास्त प्रमाणात शोषलं जातं. हे बघा, अशा रीतीने झाऱ्याने घाला, चमच्याने घाला, कशाने पण तेल घालून वरचं कवर आधी आपल्याला छानपैकी तळून घ्यायचे आहे. असे हे कटलेट्स तुम्ही सकाळी ब्रेकफास्टसाठी बनवू शकतात, टिफिनसाठी बनवू शकतात. नंतर हे पौष्टिकता आहेच, कारण याच्यात वेगवेगळ्या प्रकारच्या आपण भाज्यांचा उपयोग केलेला आहे. त्यात मटार आहे, ब्रोकोली आहे, कोबी आहे, नंतर काय काय घातलं होतं आपण, मला सांगाल बरं तुम्ही? सांगा बरं ही रेसिपी कशी वाटते. क्रिस्पी हेल्दी कटलेट्स नक्की ट्राय करून बघा आणि आवडल्यास शिल्पाज मॅजिकल सिक्रेटला नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा. सॉसबरोबर, चटणीबरोबर अतिशय उत्तम लागणारा हा पदार्थ आहे. रोजच्याच धकाधकीच्या याच्यातून काहीतरी नवीन पदार्थ बनवावा, हा माझा खूप आवडता छंद आहे. लहानपणापासून मला आईकडनं त्याचे बाळकडू मिळालेले आहे. त्यामुळे वेगवेगळे पदार्थ बनवणे आणि खाऊ घालणे हा माझा आवडता विषय आहे. त्यामुळे तुम्ही अर्थातच मला नक्की कळवा की ही रेसिपी तुम्हाला कशी वाटते. थँक्यू सो मच.